यशसे अर्थकृते शिवेतरक्षतये सद्यः परनिर्वृतये कांता संवित तयोपदेशयुजे। काव्य एखादा कवी करतो त्याच्या पाठीमागे जी काही कारणं असतात, प्रयोजन म्हणजे प्रयोजन, एखादी गोष्ट करण्याची जी योजना आखली जाते त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असते, त्याच्या मागची कारणमीमांसा काय असते हे सांगणारा हा शब्द आहे। मग एखादा कवी जेव्हा आपल्या शब्दांनी अर्थ त्याला लगतचे घेऊन जेव्हा काव्य करतो, काव्याची व्याख्या काय सांगितली होती आपण, मम्मटाची शब्दार्थौ सहितौ काव्यम। लक्षात ठेवायचं, आता मागचा क्लास विसरायचा असं नाही, आपण मागचा क्लास डोक्यात ठेवून पुढे चालणार। शब्द आणि अर्थ हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काव्य तयार होतं। परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे तो काय म्हणतो, न तू पुनः अलंकृती क्वापी, कुठे कुठे मध्ये मध्ये काय वापरावे लागतात, अलंकार वापरावे लागतात आणि मगच ते काव्य होतं। याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आता कज्जलध्वांतम तमः असा एक शब्द आहे, एक ओळ आहे, त्या अंधकाराला काजळाची उपमा दिली आहे, बरोबर? का उगाचच उपमा द्यावी म्हणून एखाद्या शब्दाला दुसऱ्या शब्दासह आपण असं करत नाही। एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाशी लग्न ठरवायचंय, आपण काय करतो, त्यांची पत्रिका जुळवतो, घर सेम आहे का नाही, कुटुंबात दोन्हीचे कसे सारख्या वागणं बोलणं चालीरीती परंपरा या सगळ्या एकसारख्या आहेत की नाही, प्रतिष्ठा जरा तोला मुलाची आहे की नाही, अशा सगळ्या गोष्टी जसं वापरलं जातं ते जे काय म्हणू आपण पॅरामीटर्स, अगदी कवितेच्या क्षेत्रात सुद्धा अलंकार हे सगळं करताना, एखादं वृत्त देताना, एखादी छंद रचना करताना त्या शब्दांना तोलून मोलून केलं जातं, तोलून मापून जवळ आणलं जातं। उगीच कुणालाही कुठल्या शब्दाच्या जवळ आणलं जात नाही। काजळ आणि अंधारी याच्यात काय, कृष्णवर्ण काळा रंग सारखा आहे आणि दुसरा शब्द समधर्म काय, प्रसृत होणे, काजळही पसरतं अंधारही पसरतो। मग अशा या गुणांचा आधार घेऊन काजळाला रात्रीला काजळाची उपमा दिली आहे, रात्रीच्या अंतःकराला। म्हणजे असे काही शब्द, असे काही अलंकार, अशा काही विशिष्ट रचना वापरून त्या शब्द आणि अर्थाला जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा ते काव्य होतं। मग अशा या काव्याची प्रयोजनं सांगितलीत, कुणी सांगितलीत, मम्मटाचार्यांनी। मग त्याची प्रयोजनं 6 सांगितलीत। एक यशसे, एखादा कवी काव्य करतो यशासाठी, कारण आपण असं म्हणतो की तो नुसता कवी नसतो, तर तो कसा असतो, सगळ्या अपारे काव्य संसारे तो एकटा प्रजापती ब्रह्मदेव असतो। त्याचं जेव्हा तो काव्य लिहितो तेव्हा त्या काव्यामध्ये कुठं काय ठेवायचंय, कुठं काय नाही हे तो कुणाकडे विचारून विचारून लिहित नाही, तो स्वतंत्र असतो स्वतःच्या विचाराने। हे जर घर नीताचं आहे तर नीता लक्ष्मीला विचारेल का की या घरात हे कुठे ठेवू ग, नाही विचारणार। नीताला अधिकार आहे, नीताला इच्छा आहे, नीताला पूर्ण स्वामित्व आहे या घराचं, या ठिकाणी कुठली वस्तू ती कुठे ठेवणार। तसा तो एकटा प्रजापती असतो त्या अपारे काव्य संसारे, पूर्ण काव्य संसाराचा त्याचा, आणि त्याला वाटेल तिथे तो ठेवतो। मग तो काव्य करताना असं काव्य तो एखादा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करतो। मग कधी यश, मग ते यश कसं, आज पुस्तक लिहिलं आणि त्याचं उद्या प्रकाशन झालं की ते पुस्तक संपलं त्याचं यश, असं नव्हतं, असं नाही। म्हणून त्या काळचं रामायण, त्या काळचं महाभारत किंवा अनेक अशी कितीतरी पुस्तकांची नावं आपल्याला घेता येतील की ती कवी आज कालातीत झाली आहेत, परंतु त्यांचं काव्य मात्र अमर आहे। त्या काव्याला जरा मरणजन भयम नास्ती, म्हातारपणाची भीती आहे का, नाही, मरणाची भीती आहे का की कवी मेला आणि त्याचं काव्यही मरण पावलं असं नाहीये। हे भय त्याला
नाही. म्हणून अशी काव्य अजरामर होतात, चिरकालीन यशस्वी राहतात. मग कालिदासादीनामिव यशः, कालिदास इत्यादी कवींना जसं त्यांच्या काव्यामुळे यश मिळालं तसं यश प्राप्त व्हावं म्हणून काही कवी काव्य लिहितात. म्हणजे पहिलं प्रयोजन काय? यशसे, यश मिळवण्यासाठी. दुसरं अर्थकृते, हे व्यावहारिक कारण आहे. प्रत्येकाला अर्थप्राप्ती हवी असते. काही कवी अर्थप्राप्तीच्या दृष्टीने काव्य करतात. मग आता एक उदाहरण सांगते. 3 मित्र असतात, ते कवी आहेत. मग ते एकदा असं ठरवतात की आपण भोजराजाकडे जायचं आणि त्या राजाला आपल्या काव्याने काय करायचं? प्रसन्न करायचं आणि काव्य लिहू आपलं, त्याला त्याच्या समोर प्रस्तुत करू आणि त्याला प्रस्तुत करू आणि त्याला प्रशंसा करू बाकीचे आणि त्याला काय करूया? प्रसन्न करूया. मग ते जातात. आता त्यांच्याजवळ काव्य तर लिहिलेलं नाहीये. ते म्हणतात चला चालता चालता काव्य सुचेल. आपण भोजराजाकडे जाईपर्यंत काही कालावधी आहेच आहे आपल्या गावापासून तिकडे जायला. ते जातात. आता भाकरी आणलेली असते दुपारची, मध्यान्नाची भाकरी घ्यायला एका जलाशयाजवळ थांबतात. तिथे झाड असतं जांभळाचं आणि झाडाजवळ ते बसतात. तर त्या झाडाची जी पिकलेली फळं आहेत ती पाण्यात पडतात. एक जण पाहतो आणि पाण्यामध्ये काय आवाज येतो? एखादं फळ पडल्यानंतर डुबुक असा. मग आता ते सगळे जण, ते 3 जण ते दृश्य पाहतात की पाणी, नदी वाहते, शांत वाहतीये, त्याच्यामध्ये ते फळ खाली पडतंय आणि त्या फळाचा आवाज कसा येतोय पाण्यामधला? मग ते काव्य लिहितात. जंबू फलानी पक्वानी, पहिला म्हणतो, पहिल्या झाडाकडे पाहतो आणि म्हणतो जंबू फलानी पक्वानी, जांभळाची फळं किती पिकली आहेत सुंदर. दुसरा लगेच म्हणतो पतंती विमले जले, ती पडतात स्वच्छ पाण्यामध्ये. हे पाणी कसं आहे? स्वच्छ आहे आणि या पाण्यामध्ये ती पडतात. तिसरा म्हणतो तानी मत्स्यान खादंती, परंतु असं पाहतो डोकावून आणि म्हणतो अरे एवढीच पिकलेली जांभळाची फळं पडतात परंतु मासोळी काही त्याला येऊन खात नाहीये. पहिला लगेच म्हणतो जलमध्ये डुबुक डुबुक, पाण्यामध्ये फक्त काय होतोय? आवाज होतोय डुबुक डुबुक, म्हणून कदाचित त्या आवाजामुळे ते बाजूला जात असतील, खात असतील. अरे वा म्हणतात, चला आपली एक मोठी काव्यरचना झाली, चला आपण जाऊ. ते 4 ओळी घेऊन ते जातात भोजराजाकडे. त्यांना म्हणतात भोजराजा, आम्ही कवी आहोत आणि आम्ही मिळून एक काव्य तयार केलंय आणि आम्ही काय खूप लांबहून तुमच्याकडे आशेनं आलोय, आम्हाला धनाची अपेक्षा आहे. मग ते तिथे गेल्यानंतर ते भोजराजा म्हणतात सादर करा. मग हे लगेच म्हणतात जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले तानी मत्स्यान खादंती जलमध्ये डुबुक डुबुक. भोजराजाला काही आनंदच होत नाही. ठीक आहे म्हणतो चला जा. पण धन मिळेल अशी अपेक्षा, राजा खुश झाल्याशिवाय धन कसा देईल? तो काही देत नाही. हे चेहरा खाली करून, माना खाली करून वापस येत असतात. तिथे एक जण भेटतो. तो म्हणतो तुम्ही या गावचे दिसत नाही. तो म्हणतो हो आम्ही नाहीच या गावचे, आम्ही फार परदेशाहून आलोय, लांबून आलोय आणि आम्हाला असं वाटलं की एक काव्य सादर करावं आणि जेणेकरून भोजराजा प्रसन्न होईल आणि आम्हाला बक्षीस देईल. तो म्हणतो काव्य केलं का तुम्ही? हो, ऐकवा बरं मला. मग तो म्हणतो त्यातला एक जण जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले तानी मत्स्यान खादंती जलमध्ये डुबुक डुबुक. तो हसतो माणूस भेटलेला. तो म्हणतो हेच आहे ना, हे 4थं चरण बदललं तर चालेल का? मग हे 3 म्हणतात पण तुम्ही आम्हाला जर ते चरण आवडलं बदलल्यामुळे श्लोक, तर मग आमचा हिस्सा वाढेल. कारण आम्ही काय केलंय, 3घांनी मिळून आम्ही कविता तयार केली, छोटं एक श्लोक पद्य तयार केलं. आता 4था हिस्सेदार वाढणार त्याच्यातला. तो म्हणतो नाही, मला हिस्सा वगैरे काही नकोय तुमच्या धनातला, आवडलं तर आनंद आहे मला. चला म्हणतात आपल्याला फुकटचं मिळतंय,
करा. मग त्यांनी लिहिलं जम्बूफलानि पक्वानि पतन्ति विमले जले तानि मत्स्यान खादन्ति जाल गोलक शंकया. असं त्यांनी फल